शिवाय। ओम नमः शिवाय। अभिनव जलधर सुंदर द्रुतमंदर श्रीमुख चंद्रचकोर। जय जय देव हरे। अभिनव जलधर सुंदर द्रुतमंदर श्रीमुख चंद्रचकोर। जय जय देव हरे। जय जय देव हरे। तपो विद्या च विप्राणाम् निःश्रेयसकरो उभे। तेव दुर्विनीतस्य कल्पते कर्तुरन्यथा। हरी। विद्या हे मोक्षाचे साधन आहे। तप विद्या मोक्षाचे साधन। तयाचा होता अभिमान। छळीती सज्जन अधपतना कारण झाले। तप विद्या हे मोक्षाचं साधन आहे, पण त्याचा अभिमान झाला, तपश्चर्येचा अभिमान झाला, विद्येचा अभिमान झाला। अभिमान होणं हे अज्ञानाचं लक्षण आहे। हो, पण ज्ञानवंतालाही होतो। दुर्वासाला अभिमान झाला, शिवावतार आहे दुर्वासा। खरं म्हणजे हा लीला प्रसंग आहे। अंबरीश राजाच्या जीवनामध्ये दुर्वासा ऋषीमुळे फार मोठं संकट आलं। तपो विद्या च विप्राणाम् निःश्रेयस्करो उभे। तेव दुर्विनीतस्य कल्पते कर्तुरन्यथा। मोक्षाचं साधन असलेली तप आणि विद्या त्याचाच अभिमान झाला। फार भयंकर छळ केला अंबरीश राजाचा। अंबरीश राजा मात्र शांत राहिले। द्वादशीचा प्रसंग होता, कार्तिक शुद्ध द्वादशी। अंबरीश महाराजांनी 1 वर्षाचं एकादशी व्रत केलं होतं। पारणं होतं द्वादशीला, आणि त्या प्रसंगी दुर्वासा ऋषीचं आगमन झालं। अयोध्येचे राजे अंबरीश महाराज यांनी दुर्वासा ऋषीचं स्वागत केलं। महाराज, फार मोठा आनंदाचा प्रसंग आहे। आज या पुण्य पर्वावर आपलं आगमन झालं।
मी आपल्याला निमंत्रण देतो, प्रसाद ग्रहण करण्यासाठी यावं. दुर्वासा ऋषी म्हणाले, अजून स्नान राहिलं आहे, यमुनेला स्नान करून यायचं आहे. यमुना दूर आहे, अयोध्येपासून दूर आहे. दुर्वासा ऋषी स्नानाला गेले आणि उशीर झाला. स्नान करता उशीर झाला. अंबरीश महाराज वाट पाहायला लागले, अजून ऋषी आलेले नाहीत. जी तज्ञ मंडळी होती त्यांनी सांगितलं की महाराज मुहूर्त झाले, आपण पारणं करायला पाहिजे. अंबरीश महाराजांनी उत्तर दिलं, पारणं कसं करता येईल? दुर्वासा ऋषी अजून यायचे आहेत. त्यांनी प्रसाद ग्रहण केल्याशिवाय मला प्रसाद ग्रहण करता येणार नाही. मग काही संत असा विचार मांडला की महाराज, चरणामृताचे 4 थेंब आपण ग्रहण करावे, म्हणजे आपलं पारणं होईल. हरी, प्रसाद ग्रहण केल्यासारखं सुद्धा होईल आणि प्रसाद न ग्रहण केल्यासारखं होईल. आपल्या मनातली भावना जी आहे ती सुद्धा राहील. आणि मग सगळ्यांच्या आग्रहास्तव अंबरीश महाराजांनी चरणामृताचे 4 थेंब ग्रहण केले. जेव्हा दुर्वासा ऋषी आले, दुर्वासा ऋषींनी पाहिलं अंबरीश ऋषींनी पारायण केलं आहे, चरणामृत घेतलं आहे. दुर्वासा ऋषीला क्रोध आला आणि त्यांनी कृत्या निर्माण केली, ती अंबरीशावर सोडली. ती अक्राळ विक्राळ अशी ती कृत्या अंबरीश महाराजांना नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे धावत निघाली. सुदर्शन भगवान त्या ठिकाणी होते. सुदर्शन भगवाननी अंबरीश राजाचं रक्षण केलं. हरी, छिन्न भिन्न केली ती कृत्या आणि सुदर्शन मागे लागले दुर्वासा ऋषीच्या. दुर्वासा ऋषी धावायला लागले, भयभीत दुर्वासा ऋषी ब्रह्मलोकामध्ये गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, माझं रक्षण करा. सगळा प्रसंग लक्षात घेतला ब्रह्मदेवानी. ब्रह्म भगवान म्हणाले की हे दुर्वासा, इथे तुमचं रक्षण होणार नाही. तुम्ही नारायणाचा अपराध केलेला आहे, नारायणाच्या भक्ताचा अपराध केलेला आहे. इथे तुमचं रक्षण होणार नाही. तुम्ही त्वरित इथून निघून जा. दुर्वासा ऋषी धावत निघाले. शिवलोकामध्ये आले. शिव भगवानला विनंती करायला लागले की हे शिवनारायणा, माझं रक्षण करा. सुदर्शन माझ्या मागे लागलेले आहेत, ते मला छिन्न भिन्न करून टाकतील. शिव भगवाननी सांगितलं, नाही दुर्वासा, तुमचं रक्षण इथे होणार नाही. तुम्ही नारायणाचा अपराध केला आहे, नारायणाच्या भक्ताचा अपराध केलेला आहे. आणि मग दुर्वासा वैकुंठाला आले. नारायण भगवानच्या चरणावर दंडवत केला, हे प्रभू, माझं रक्षण करा. माझ्या मागे सुदर्शन लागलेले आहेत, ते माझा नाश करतील. नारायण भगवान सांगायला लागले की हे दुर्वासा, तुम्ही भक्ताचा अपराध केला आहे. मी भक्ताच्या अधीन आहे. भक्ताच्या सेवेमध्ये तिष्ठत राहतात परमात्मा. परमात्म्याचा अपराध जर केला तर तो अपराध क्षमा होतो.
पण भक्ताचा अपराध जर केला तर तो अपराध क्षमान होत नाही. ओम. तुम्ही त्यांच्याकडे जा, अंबरीशाकडे जा, त्यांना क्षमा मागा. आणि मग दुर्वासा परत पृथ्वीकडे फिरले, अयोध्येला आले, अंबरीश महाराजांच्या समोर हात जोडून उभे राहिले. अंबरीशा, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. आणि अंबरीश महाराजांनी हात जोडले, सुदर्शन भगवानला प्रार्थना केली. हे कोटी सूर्य समप्रभ श्री सुदर्शन भगवान, दुर्वासा ऋषीला क्षमा करा. आणि सुदर्शन भगवान शांत झाले. दुर्वासा ऋषीचे डोळे भरून आले, अंतकरण करुणेनं भरून आलं. आणि अंबरीश ऋषीला म्हणायला लागले की धन्य आहात अंबरीश, ज्याच्यावर तुम्ही ज्याने तुमच्यावर आघात केला, जो तुम्हाला नष्ट करायला निघाला होता, त्याचंच रक्षण तुम्ही केलं. तपो विद्याच विप्राणाम निःश्रेयस स्करा विभो तेव दुर्विनीतस्य कल्पते कर्तुरन्यथा. तपविद्या मोक्षाचे साधन. तयाचा होता अभिमान, चळिती सज्जन अधपतन कारण झाले. हरी हरी रूपे गोविले चित्त, पायी राहिले निश्चित. तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देखता दुःख ना भेटे. जाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडित न होती. त्या परमात्म्याकडे, परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर त्या परमात्म्यालाच पाहावंच वाटतं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि चित्त त्या पांडुरंगामध्ये लीन झालं. तेच रूप पाहावंसं वाटतं, अन्य काही पाहावंसं वाटत नाही. त्या परमात्म्यानं मोहून टाकलं. रूपे गोविले चित्त. अंबरीश राजाचं सगळं लक्ष त्या परमात्म्यामध्ये होतं. अंबरीश राजाच्या जीवनामध्ये संकट आलेच नाही, आणि जे जे संकट आले ते प्रभूनं निवारण केले. प्रभू तिष्ठत राहिले अंबरीश राजाच्या रक्षणासाठी. दुर्वासा ऋषीनं प्रचंड कृत्या सोडली होती, ती छिन्न भिन्न करू शकत होती. अंबरीश महाराजांनी प्रत्युत्तर दिलं नाही, डोळे बंद केले, प्रभूचं स्मरण करायला लागले. आणि सुदर्शन भगवान प्रगट झाले, ती कृत्या छिन्न विछिन्न झाली. श्रद्धाभाव फार महत्वाचा आहे. भक्ताच्या अंतकरणामध्ये श्रद्धाभाव पाहिजे, पूर्ण श्रद्धाभाव पाहिजे. एका कीर्तनामध्ये एक प्रसंग ऐकला होता.
हरिनाम घेत 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 एक भक्त नदीच्या किनारी आला, तल्लीन झाला होता भगवान नामामध्ये, आणि त्या नदीमध्ये एका माणसानं वस्त्र धुवून वाळू घातलेले होते किनाऱ्यावर. आणि हे भगवंताचे भक्त आपल्या नामामध्ये तल्लीत होऊन त्या वस्त्रावरून चालायला लागले. ज्यांनी ते वस्त्र वाळत टाकलेले होते त्यांनी लांबून पाहिलं आणि एक काठी घेऊन त्या भक्ताला मारण्यासाठी धावला. त्यावेळेला नारद भगवान नारायण भगवानच्या समोर होते. नारद भगवान म्हणाले, पहा प्रभू, नदीचा प्रसंग पहा. नदीच्या किनारी एका माणसानं वस्त्र वाळत ठेवलेले आहेत आणि त्यावरून आता हे संत हरिनामामध्ये तल्लीन झालेले संत चालत निघालेले आहेत आणि आता तो मारायला आला. आता त्याचं रक्षण तुम्ही करणार की नाही? परमात्मा आसनावरून उठले रक्षण करण्यासाठी. थोडा वेळ धावत गेले आणि परत आले. नारद भगवान म्हणाले, केलं का रक्षण? नारायण भगवान म्हणाले, करण्याची गरजच पडली नाही. कारण तो जो भक्त होता, जो हरिनामामध्ये तल्लीन होता, त्याची तल्लीनता भंग पावली आणि तोही हातामध्ये काठी घेऊन प्रतिउत्तर देण्यासाठी तयार झाला. हे कसं घडलं प्रभू? नारद भगवाननी विचारलं. परमात्मा म्हणाले, नारदा, ज्याची श्रद्धा पूर्ण आहे, ज्यांनी पूर्ण समर्पण माझ्या चरणी केलेलं आहे, त्याच्यासाठी मी धावत जातो. पण जेव्हा या भक्तानं काठी हातामध्ये घेतली, मग माझ्या लक्षात आलं की आता तिथे जाण्याची आवश्यकता राहिली नाही. कारण त्याची श्रद्धा जी होती ती परिपूर्ण नव्हती. श्रद्धेचं फार मोठं महात्म्य आहे भक्तीमध्ये. श्रद्धेनं त्या परमात्म्याचं नामचिंतन करावं. श्रद्धा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की मग सगळं स्पष्ट व्हायला लागतं. अंबरीशानं पाहिलं परमात्म्याचं स्वरूप, नित्य पाहत होते, त्याच्यामध्येच तल्लीन झाले होते. सर्वांग सुंदर आहे परमात्म्याचं, सगळे अंग सुंदर आहेत. तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देखता दुःख न भेटे. जाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडित ते होती. इंद्रियांना विश्रांती मिळाली. भ्रमण करता करता, भटकता भटकता ती अशांत होती. इंद्रियांचा स्वभाव आहे, ते भटकत राहतात. नेत्र भटकत राहतात, रूपाचं शोधन करतात, तो त्यांचा विषय आहे, शोधत राहतात. दृष्टीला रूपाचं दर्शन पाहिजे,
श्रवणाला त्याच्या आवडीच्या विषयाचं गायन पाहिजे. पंचेंद्रिय, पाचही इंद्रिय हे त्यांच्या विषयाच्या अधीन होतात. अंबरीश महाराजांची श्रद्धा इतकी आहे की त्या इंद्रियांनी भटकणं सोडलं. ध्यान का लागत नाही, मन का लागत नाही? कारण त्या मनाला भटकण्याचा छंद लागलेला आहे. ते भटकत राहतं. क्षणामध्ये 10 दिशा भटकून येतं, विलंब लागत नाही. ओम हरी ओम. कालच्या कथेमध्ये सिद्धांत पंचदशी सांगितली. पंचदशीचे 15 नियम सांगितले. यांचं पालन वारकऱ्यांनी करावं. पहिले आपले इष्ट कोण हे माहित पाहिजे. आपले इष्ट परमात्मा पांडुरंग आहेत, विठ्ठल भगवान आहेत. ओम. त्या परमात्म्याला शरण जायचं आहे आपल्याला. तो परमात्मा प्राप्त करायचा आहे. सगळे सायास त्या परमात्म्यासाठी आहेत. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन. तुमचे चरण पाहिले पांडुरंगा आणि माझं मन निवांत राहिलं. आता त्या मनाच्या धावा सगळ्या खुंटल्या, तृष्णेच्या धावा खुंटल्या. वारकऱ्याचं दैवत विठ्ठल भगवान आहेत. पहिले आपलं दैवत निश्चित पाहिजे, उपासना करता येईल. त्या एकाच परमात्म्याचे अनंत रूप आहेत, म्हणून त्या परमात्म्याला अनंत म्हटलेलं आहे. जगन्नाथजीला गेलं तरी त्याचंच दर्शन आहे, बद्रीनाथजीला गेलं तरी त्याचंच दर्शन आहे, गोवर्धनाला गेलं तरी त्याचंच दर्शन आहे, द्वारकेला गेलं तरी त्याचंच दर्शन आहे, रामेश्वरमला गेलं तरी त्याचंच दर्शन आहे. जिथे जिथे जावं तिथे तिथे त्याचंच दर्शन आहे. विठ्ठल भगवान आपले इष्ट आहेत. नंतर आपले गुरु कोण हे निश्चित पाहिजे. जे कोणी आपले गुरु असतील ते ज्ञानेश्वर महाराजच आहे. संप्रदायाचे आदिगुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज. हरी हरी. आणि तिसरा मंत्र त्या परमात्म्याचा मंत्र, त्या परमात्म्याचं नाम हा मंत्र. कृष्ण विठ्ठल भगवान आहेत, राम विठ्ठल भगवान आहेत, आणि मंत्र आहे राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. आणि शास्त्र आहेत भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत हे मुख्य शास्त्र आहेत. मग वेदादी, उपनिषदादी हे शास्त्र आहेत. या दोन शास्त्राचं अध्ययन अवश्य केलं पाहिजे. इतर जे शास्त्र सांगितले आहेत त्यांचंही अध्ययन अवश्य केलं पाहिजे. जेवढं जमेल तेवढा स्वाध्याय केला पाहिजे.
स्वाध्याय जर केला तर मनुष्याचं अंतःकरण शुद्ध होतं. जे दृष्टीला दिसलं नाही, जे बुद्धीला कळलं नाही, ते सगळं स्पष्ट दिसतं, आकलन व्हायला लागतं. स्वाध्यायाचं महत्व आहे. म्हणून शास्त्र सांगितले, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. हरी हरी. व्रत सांगितलं, व्रत एकादशी, शिवरात्री, सोमवार, एकादशी मात्र अवश्य करावी, शिवरात्री करावी. ओम. इष्ट गुरु मंत्र शास्त्र व्रत हे झाले 5. व्रत एकादशी, सोमवार आणि शिवरात्री, आणि मग इतर जे वर्षातले पर्व काळ येतात ते व्रत करावे. साधन भक्ती सांगितली, नवधा भक्ती, जी भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये जिचं वर्णन आलेलं आहे. प्रल्हादजी महाराजांनी जी हिरण्यकश्यपूला सांगितलेली आहे ती नवधा भक्ती. त्या नवधा भक्तीचं जर पालन केलं तर जीवनाचं लवकर कल्याण होतं, शीघ्र कल्याण होतं. मुख्य महंत सांगितले, नारदापासून जी परंपरा चालत आली, सनकादी मुनीश्वर, नारद भगवान, भक्तराज पुंडलिक, मौली ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताई, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज आणि संप्रदायामध्ये झालेले सगळे संत हे संप्रदायाचे महंत आहेत. आणि पूज्य कशाला मानायचं? गो विप्र ऋषी मुनी सज्जना. गाय पूज्य आहे, विप्र पूज्य आहे, संत सज्जन ऋषी मुनी हे सगळे पूज्य आहेत. महाव्रत सांगितलं, एकादशी, सोमवार, शिवरात्री. महातीर्थ सांगितलं, चंद्रभागा, गंगा, यमुना आणि अन्य तीर्थ. महाक्षेत्र सांगितले, पंढरपूर, आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर, मुक्ताई, जगन्नाथजी, बद्रीनाथजी, रामेश्वरम, द्वारिकाधाम आणि अन्य तीर्थ. वर्जित सांगितलेलं आहे. परस्त्री, परधन, परनिंदा, सगळ्या निंदा वर्जित सांगितलेल्या आहेत. कुठल्याच प्रकारची निंदा आपल्या हातून घडू नये. देवनिंदा पाप आहे, करणंही पाप आहे आणि श्रवण करणंही पाप आहे. आपल्या घरी येऊन जर कोणी देवनिंदा करत असेल तर त्याला हात जोडून विनंती करायची, हा विषय घेऊ नका. हा विषय जर घेतला आणि हा श्रवण केला तर पाप होतं. आपल्या इष्टाची निंदा जर कोणी करत असेल तर ती ऐकू नये. रामप्रभूची निंदा जेव्हा रावण करायला लागला
तर अंगदानं त्या रावणाला स्पष्ट सांगितलं होतं, माझ्या प्रभूची निंदा करू नकोस रावणा, तुझी काय योग्यता आहे? ज्याची काहीही योग्यता नाही ते निंदा करतात. ज्यांनी शास्त्र वाचले सुद्धा नाही, त्याचं अवलोकनही केलं नाही, ते निंदा करतात. देवनिंदा करू नये, शास्त्र निंदा करू नये, संत निंदा करू नये, हो सज्जन निंदा करू नये, ते अपराध आहेत. चैतन्य महाप्रभूचे एक शिष्य होते, त्यांचं नाव स्वामी हरिदास. त्यांच्या जवळ एक अभक्त आला, निंदक आला आणि तो निंदा करायला लागला. हरिदासजींना तो म्हणायला लागला की हे तू हरिनाम सोडून दे, चैतन्य महाप्रभूची संगती सोडून दे. हरिदासांनी हात जोडून त्याला सांगितलं की बाबा, चैतन्य महाप्रभू माझे गुरु आहेत, माझे माता पिता आहेत, माझं सर्वस्व आहेत. चैतन्य महाप्रभू हरिदासापेक्षा 35 वर्षांनी लहान होते. गुरु 35 वर्षांनी लहान होता शिष्याच्या. चैतन्य महाप्रभू अनुग्रह दिला होता हरिदासांना, अनन्य निष्ठा. आणि तो दुष्ट जो आला होता तो चाबुकाचे फटके मारत होता, बंद कर हे तुझं हरिनाम, हे नाम तू घेऊ नकोस, धिक्कार करत होता. चैतन्य महाप्रभूला अपशब्द बोलत होता. जर्जर करून टाकलं स्वामी हरिदासाला. पण स्वामी हरिदास परमात्म्याचं नाम घेत होते, तो मारतच होता. स्वामी हरिदास म्हणाले की आणखी मार, कारण एकदा मला पुन्हा भगवंताचं नाम घेता येईल. आणि हे ऐकून तो चिडला, सगळ्या शरीरावर जखमा झाल्या. अधिकारी होता तो, सैन्य बल त्याच्या सोबत होतं. तो नवद्वीपच्या त्या भक्तांना भयभीत करण्यासाठी आला होता. भगवत भजन कोणी करू नये. भगवत भजनामध्ये विक्षेप असतात, बाहेरची असतात, आतलेही असतात. हरी हरी रक्तबंबाळ झालेले आहेत हरिदास स्वामी. आणि त्या अधिकाऱ्यानं आज्ञा केली, उचला हे शरीर आणि जलप्रवाहामध्ये नदीमध्ये फेकून द्या. आणि ते शरीर नदीमध्ये फेकून दिलं. त्या अधिकाऱ्याला वाटलं की हरिदास आता संपले. जलामध्ये बुडालेले होते हरिदास स्वामी. काही काळानंतर त्यांना शुद्ध आली, पुन्हा किनाऱ्याला लागले आणि जिथे लागले तिथेच एक कुटी बनवली, हरिनाम घ्यायला लागले. एका भक्तानं विचारलं, हे हरिदास, एवढा अत्याचार तुमच्यावर झाला, तुमच्यावर झालेला अत्याचार पाहून अनेकांनी नाम घेणं सोडलं, पण तुम्ही मात्र नाम घेतच आहात. हरिदास स्वामींनी उत्तर दिलं की हे भक्त, हरिनाम घेण्यासाठीच मला परमात्म्यानं वाचवलं आहे. जे काही घडलेलं आहे ते माझं प्रारब्ध आहे, मी कोणालाही दोष देत नाही. आणि स्वामीजी महाराज तिथेच
हरिनाम घेत राहिले. अनन्य निष्ठा. वर्जित सांगितलेलं आहे. परस्त्री, परधन, परनिंदा, अखाद्य खाणं, अखाद्य खान, अपेयाचे पान, त्याचा त्याग करावा, ते वर्जित सांगितलेलं आहे. त्याचा स्पर्श सुद्धा नको जीवनामध्ये. ही परंपरा आहे. एका विद्यार्थ्याला अमेरिकेमध्ये मोठा नोकरीचा योग आला, पण तो नाही म्हणाला. अमेरिकेत जायचं नाही म्हणू लागला. फार संस्कार संपन्न परिवारामधला होता. त्याच्या आईला मोठा प्रश्न पडला. वडील प्रोफेसर होते आणि दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतं, म्हणून चांगला शिकला. त्याला प्राप्त झालेली विद्या फार उच्च कोटीची होती. मोठी नोकरी समोर आली आणि तो नाही म्हणतोय, मी अमेरिकेला जात नाही. आईनं विचारलं, तुला अडचण काय आहे? त्याने उत्तर दिलं की तिथलं जीवन वेगळं आहे. अखाद्याचं खान मला करावं लागेल, ते मला मान्य नाही. संस्कार संपन्न त्याचं मन होतं, कुळातले संस्कार होते. त्यांनी नकार दिला. आईनं एका सज्जनाला सांगितलं की आपण 2 शब्द सांगा, याला समजावून सांगा. आणि त्या सज्जनाने त्याच्यासोबत बोलणं केलं की बाबा तुझा नकार काय आहे अमेरिकेत जायला? त्याने उत्तर दिलं की तिथलं खाणं पिणं बरोबर नाही आणि तिथे माझी दुर्दशा होईल. तिथलं जीवन वेगळं आहे, मला तिथे जायचं नाही. त्या सज्जनाने त्याला उत्तर दिलं की अरे तुला काय करायचं आहे तिथल्या खानपानचं? तुझं मन जर तुझ्या ताब्यामध्ये असलं तर तुझ्यावर कोणतंच संकट येणार नाही. तिथेही लोक आहेत, आपल्यासारखं जीवन जगणारे लोक तिथेही आहेत. तिथेही चांगले संस्कार आहेत. राहिली खाण्यापिण्याची गोष्ट, या युगामध्ये काही अवघड नाही. तुला जे भोजन पाहिजे ते सुद्धा तिथे मिळेल, तू जा. हा विचार त्याला पटला आणि तो त्या देशामध्ये गेला. पण विचार मात्र आपला घेऊन गेला. तिथे तो राहिला. काही वर्ष तिथे त्यांनी नोकरी केली, आपलं ध्येय पूर्ण केलं आणि तो परत आला. आव्हान हे असतंच, खानपानाकडे लक्ष ठेवायला पाहिजे. शुद्ध असलं पाहिजे खानपान. भोजनाचा परिणाम मनावर होतो, भोजनाचा परिणाम विचारांवर होतो. तामसिक भोजन जर घेतलं तर वृत्ती तामसिक होऊन जाते. राजसिक भोजन घेतलं तर वृत्ती राजसिक होऊन जाते. सात्विक भोजन जर घेतलं तर वृत्ती शांत होते. हरी हरी. म्हणून अन्न जे आहे ते शुद्ध ग्रहण करावं. हरिनारायण. वर्जित काय काय आहे ते सांगितलं. नंतर आचार सांगितले. आचरण कसं करायचं? आचरणामध्ये नम्रता पाहिजे, आचरणामध्ये शालीनता पाहिजे, आचरणामध्ये धर्म पाहिजे, आचरणामध्ये सत्य आधार पाहिजे,
वारकऱ्यांनी हे सगळं पालन करायचं. संप्रदायाने फार सुंदर असं अधिष्ठान दिलेलं आहे. नंतर सांगितलं आहे भूषण, तुळशी माळा धारण करायची, गंध धारण करायचं. फार मोठं आपल्याला लावता येत नसेल तर अगदी लहान तरी लावायचं. ते गंध आपला परिचय देत असतं, आपण कोण आहोत याचा परिचय देत असतं. एक विद्यार्थी एका शाळेत पाहिला. त्या शाळेमध्ये सगळ्या धर्माची मुलं होती आणि तिथे हा विद्यार्थी गोपीचंदनाचा थोडासा लहानसा टिळा, अगदी सुईचं टोक असतो तेवढा, कपाळावर लावून जात असे आणि त्या तिलकानं त्याचं मुखमंडल शोभून दिसत असे. आणि हे लक्षात येत असे की हा संस्कार संपन्न परिवारातून आला आहे. सहज त्याच्यामध्ये शांती, नम्रता, शालीनता दिसायला लागत असे. त्या बालकाचे माता पिता हे संस्कार संपन्न आहेत. मोठा टिळा लावला असेल त्या आईनं, पण त्यानं सांगितलं असेल की विद्यार्थी मला हसतात. मग आईनं मार्ग काढला, अगदी लहान, संस्कार नष्ट होऊ दिला नाही. गंध परमात्म्याचं भूषण आहे, तुलसी माला परमात्म्याचं भूषण आहे. ज्यांनी तुलसी माला धारण केली त्यांनी धर्माचं पालन करावं. हे सगळे जे पंचदशीचे नियम सांगितले याचं पालन करावं. अवघड नाही, खर्च लागत नाही, काही कष्ट घ्यावे लागत नाही, सगळं सहज आहे. आपलं ध्येय परमात्मा आहे. विठ्ठल भगवानची प्राप्ती आपल्याला करायची आहे. विद्या प्राप्त करायची आहे. ज्या ज्या विद्या आहेत त्या प्राप्त करायच्या. फार मोठं व्हायचं, जेवढं मोठं होता येईल तेवढं व्हायचं. अभ्यास कधी सोडायचा नाही, अभ्यास करतच राहायचा. ज्ञान संपन्न व्हायचं, जगामध्ये आदरणीय स्थान प्राप्त करायचं आणि ते आचारानं होईल. शुद्ध आचार असला की तो पाहून सगळ्यांच्या मनामध्ये सद्विचार निर्माण होतात. आणि 15वं सांगितलेलं आहे परोपकार. पहा कशासाठी हे सगळं, परोपकारासाठी. वारकरी कोणाचं कधीही काही घेणार नाही. निष्ठावंत वारकरी जो आहे त्याच्या जीवनामध्ये परोपकारच असेल. हरी नारायण, हरी नारायण. भुकेल्याची भूक, तहानल्याची तहान तो वारकरी जाणतो. हे सगळं आचरण त्याचं घडलेलं आहे, म्हणून त्याच्या जीवनामध्ये सहज परोपकार आला. हरी नारायण. भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधूचे काय कोडे. डावी वाट चाली पुढे. त्या पांडुरंगानं प्रमाण दाखवलं की हा भवसिंधू कमरे एवढाच खोल आहे, जास्त खोल नाही. कटीवर कर ठेवून उभा आहे तो परमात्मा. हरी हरी प्रमाणं भवाब्धे
हृदं मामकानां नितंब कराभ्याद्रुतो येन तस्मात्. प्रमाण दाखवलं. हा जास्त खोल नाही, भक्तासाठी हा खोल नाही. भक्त या भवसागरामध्ये बुडत नाही. आणि जो त्या भक्ती पंथाला लागलेला आहे, पांडुरंगाच्या सेवा मार्गाला लागलेला आहे, भवसिंधूचे काय कोडे, मग त्याला भवसिंधूला घाबरण्याचं कारण नाही. सिंधू म्हणजे समुद्र, भवसिंधू म्हणजे भवसागर, हा संसार सागर, याच्यामध्ये तो बुडत नाही. किती किती जन्मले, किती किती वाढले, उन्मत्त झाले, समाजाला क्लेश दिला, समाजाला त्रास दिला, आणि त्या भवसागरामध्ये ते बुडून गेले. भवसिंधूचे काय कोडे. त्याचं काय भय धरायचं, महाराज म्हणतात. त्या भवसिंधूचं भय धरायचं नाही. भवसिंधूचे काय कोडे, डावी वाट चाली पुढे. तो परमात्मा वाट दाखवतो, तो परमात्मा पुढे चालतो. म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये परमात्मा आहे. ज्यांचं आचरण शुद्ध आहे, ज्यांची श्रद्धा पूर्ण आहे, त्याच्या जीवनामध्ये परमात्मा आहे. एका भक्ताचा प्रसंग आहे. डोळे नव्हते, नेत्रहीन होता, जन्मांध होता. घरामध्ये सगळे तिरस्कार करत होते. ये अंधा कुछ काम का नहीं, इस अंधे को घर से निकालो, हे शब्द ऐकत होता. वडील कठोर झाले होते. भाऊ सुद्धा, अनेक भाऊ होते, ते भाऊ सुद्धा धिक्कार करत होते. येता जाता त्याला मारत होते, त्याची शेंडी ओढत होते, त्याच्यावर आघात करत होते, त्याला लुंचत होते. आई सुद्धा धिक्कार करत होती. तर एक दिवस काय झालं की तो दरवाजाच्या बाहेर भिंतीजवळ उभा होता आणि तिकडून एक दिंडी आली. दिंडीचा नामजप चाललेला होता. ओम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. बराच वेळ तो मंत्रघोष चाललेला होता. ज्ञानोबा तुकाराम. त्या दिंडीतला एक मनुष्य आला, जवळ उभा राहिला आणि या आंधळ्या बालकानं विचारलं, हे काय आहे? आणि त्या दिंडीतील भक्तानं उत्तर दिलं, ही दिंडी आहे, ही नाम संकीर्तन दिंडी आहे. हे काय असतं? त्या दिंडीतील भक्तांनी सांगितलं का आम्ही देवाच्या दर्शनाला चाललो, देवाचं नाम घेत घेत चाललो. तुम्ही कुठे चालले? आम्ही पंढरपुरावरून आलो आणि आता वृंदावन धामला चाललो. पंढरपूरला काय आहे? तिथे विठ्ठल भगवान आहे. पंढरपुरावरून श्रीनाथजीला आलो. श्रीनाथजी कोण आहेत? तेच विठ्ठल भगवान.
राजस्थानमध्ये श्रीनाथ जी झालेले आहेत. आता श्रीनाथजीचं दर्शन घेऊन आम्ही कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला वृंदावनला जात आहोत. तिथे काय आहे? तिथे कृष्ण परमात्मा आहेत. ते साक्षात उभे आहेत. जे विठ्ठल भगवान आहेत, जे श्रीनाथजी आहेत, तेच वृंदावन बिहारी लाल आहेत. ते परमात्मा आहेत, आपले इष्ट आहेत. आणि ते दिंडी निघून गेली, तो दिंडीतील मनुष्यही निघून गेला, पण अंतःकरणाला ध्यास लागला. मनामध्ये विचार यायला लागले. काही वेळानं तिथे एक भक्त आले आणि या आंधळ्या बालकानं त्या भक्ताला विचारलं, अहो वृंदावन धाम किती दूर आहे? त्या भक्ताने विचारलं, तुमको जाना है? हाँ जाना तो है. सीधे चले जाओ, वृंदावन धाम पहुंच जाओगे. तो बालक विचारायला लागला, सीधे माने कैसे? त्या भक्ताने सांगितलं, जैसी तुम्हारी नाक है ना, अपने नाक का विचार करते करते रास्ते का विचार करना और सीधे चले जाओ. आणि त्या बालकानं हातामध्ये काठी घेतली आणि कोणालाही सांगितलं नाही. वडिलांना नाही, आईला नाही, भावांना नाही, आणि तो निघाला. मार्गामध्ये कोणी जर चाललं तर तो विचारायला लागला, भाई सुनना. त्याची वाणी ऐकून जो कोणी जात होता तो थांबला. हाँ हाँ बेटा पूछो, वृंदावन धाम का रास्ता यही है? हाँ यही है. वृंदावन धाम तो बहुत दूर है और अभी तो दिन ढलने वाला है, अभी तो रात होगी. अब कैसे जाओगे? रास्ते में जंगल है. भैया वृंदावन धाम में क्या साक्षात श्री कृष्ण है? हाँ वहां पर साक्षात श्री कृष्ण है, परमात्मा है. उनका नाम है वृंदावन बिहारी लाल. अच्छा मैं अगर जाऊंगा? हाँ तुम तो जाओगे, पहुंच जाओगे, कुछ दिन लगेंगे, लेकिन तुम दर्शन कैसे करोगे? तुम्हारी तो आंखें ही नहीं है, कैसे दर्शन करोगे? वो जगन्नाथ है ना, सारे जग का माता पिता है. जैसे सब लोगों का माता पिता है, वैसे मेरा भी तो माता पिता ही है. वो देखे ना देखे, मैं तो जाऊंगा, उसके सामने खड़ा हो जाऊंगा. मेरे देखने का कोई मतलब नहीं. दृष्टि तो उसकी है ना, वो मुझे देख लेगा. ज्याच्याशी संभाषण होतं तो चकित झाला. बालक गंभीर गोष्टी बोलत आहे आणि तो बालक चालतच राहिला. आणि मार्गामध्ये काही वेळानंतर परमात्मा प्रगट झाले. परमात्म्याने हाक मारली, भाई कहाँ जाना है? भैया मुझे वृंदावन धाम जाना है. मैं अगर तुम्हें पहुंचा दूं बड़ी कृपा होगी. ठीक है, मैं तुम्हारी लाठी पकड़ लेता हूं, तुम मेरे पीछे पीछे चलते रहो. परमात्म्यानं लाठी पकडली. परमात्मा पुढे चालले होते. हरी. थोड्या वेळानंतर परमात्मा म्हणाले,
हे भाई, आ गया वृंदावन धाम, इतनी जल्दी? हाँ जल्दी। ये मंदिर है, श्री कृष्ण परमात्मा का मंदिर है। भाई इतनी मेहरबानी की है, अब मंदिर में पहुंचा दो ना। आणि त्या बालकाला मंदिरामध्ये घेऊन गेले परमात्मा। अब तुम भगवान के सामने खड़े हो, श्री कृष्ण भगवान के सामने खड़े हो। यहां कोई नहीं आया है अभी तक, केवल परमात्मा है, अब दर्शन करो। तो बालक तर अंध होता। भाई मैं तो अंधा हूं, मैं तो देख नहीं सकता, मुझे दृष्टि नहीं मिली है, तुम ही बताओ ना कैसे दिखते परमात्मा। आणि साक्षात परमात्मा स्वतःच्या रूपाचं वर्णन करायला लागले। आज प्रभु ने पीले रंग का सुंदर पीतांबर पहना हुआ है, सुंदर वस्त्र है, उपवस्त्र भी पीला ही है, और सुंदर लाल पुष्पों से सजावट की गई है। गले में जो पुष्पमाला है, वनमाला लाल पुष्पों की है। प्रभु का रंग, प्रभु का स्वरूप बड़ा सुंदर दिखता है। कस्तूरी चंदन का तिलक उन्होंने धारण कर लिया है। उनके कानों में सुंदर कुंडल शोभित हो रहे हैं। भक्त तल्लीन झाला, ऐसा मैं कब देखूंगा, ये स्वरूप मुझे कब देखने को मिलेगा। आणि डोळ्याला दृष्टी प्राप्त झाली, परमात्मा दिसायला लागले, भव्य स्वरूपामध्ये परमात्मा दिसायला लागले। त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर तो बालक म्हणायला लागला की नको ही दृष्टी आता नको। परमात्मा म्हणाले कि तुम्हें दृष्टि दे दूं, तुम जगत देख सकोगे, सब देख सकोगे। बालकाने उत्तर दिलं, मुझे दृष्टि नहीं चाहिए, अभी मैंने प्रभु को देख लिया है, अभी क्या जगत देखूं, मुझे और कुछ देखना ही नहीं है, और कुछ सोचना ही नहीं है। परमात्मा ही मेरे लिए सर्वश्रेष्ठ है। आणि मग तो बालक परत गेलाच नाही, तो वृंदावनलाच राहिला आणि महान संत झाला। पूर्वजन्मीचं जे पुण्य होतं ते उदयाला आलं। दृष्टी मिळाली असती तर जीवन चांगलं जगता आलं असतं, धनसंपत्ती प्राप्त करता आली असती, संसाराचे जे विषय आहे त्याच्यामध्ये रममाण होता आलं असतं, लौकिक सुखाचा भोग घेता आला असता, पण तो संत नसता झाला। सामान्य जीवन तो जगला असता, त्याचं स्मरणही कोणाला राहिलं नसतं, आज त्याची आठवण नसती। सार निवडलं पाहिजे, मनुष्यानी सार निवडलं पाहिजे। संसार करणं काही अपराध नाही, संसारामध्ये राहणं काही दोष नाही, पण तो संसार मनामध्ये घेऊन राहणं मग दोष निर्माण होतो। त्या संसाराला शाश्वत मानणं, कायमचं मानणं, केवढी धडपड चाललेली असते। विचार जसे झाकून ठेवलेले आहेत, सद्विचार झाकून ठेवलेले आहेत,
परमार्थ विचार झाकून ठेवलेले आहेत. संसारामध्येही शांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होतं. अलिप्त राहून संसार होऊन जातो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामधला प्रसंग पाहावा. संसारामध्ये राहिले पण कमलपत्रासारखे राहिले, त्याचा स्पर्श होऊ दिला नाही. भवसिंधूचे काय कोडे, डावी वाट चाली पुढे. परमात्माच मार्ग दाखवतो. ती काठी धरली होती परमात्म्यानं. जगानं पर्वा केली नव्हती त्या बालकाची, परिवारातल्या लोकांनीही केली नव्हती. भाऊ फार क्रूर स्वभावाचे होते. आई वडीलही लक्ष देत नव्हते, धिक्कार करत होते. ये अंधा पैदा हो गया, ये कुछ काम का नहीं है, इस अंधे का क्या करूं, कहां रखूं इसे, ये आते जाते परेशान करते रहता है. आई वडिलांना त्याचा त्रास होता, भावांना त्रास होता. आणि रहस्य त्या बालकाच्या मनामध्ये आलं की आपण परमात्म्याचं झालं पाहिजे, आणि परमात्म्याचा झाला तर सगळ्या जगाच्या उपयोगी आला. फार मोठा संत झाला, जगाला दिव्य उपदेश केला. सिद्धांत पंचाध्यायीमध्ये शेवटचं जे तत्व सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे परोपकार. विचार प्रत्येक कृतीमध्ये पाहिजे. एक पाणी प्यायला गेला, झऱ्यावर पाणी प्यायला गेला. एखाद्या भक्तानं खोदून ठेवला होता झरा, नितळ होता, नितळ जल दिसत होतं. हा गेला, यांनी मनसोक्त जलप्राशन केलं आणि नंतर तो झरा जो होता तो दूषित करून टाकला. विघातक कर्म केलं. चांगले विचार अंतःकरणामध्ये आले पाहिजे, सद्विचार अंतःकरणामध्ये आले पाहिजे, सद्विचाराचं अनुसरण केलं पाहिजे. सद्विचाराचं अनुसरण जर केलं नाही तर शिक्षणही वाया गेलं आणि संस्कारही वाया गेले. हरी आपलं आपल्यालाच रक्षण करायचं आहे. आपणा रक्षक. आपली दृष्टी दिव्य असली पाहिजे. तत्वच कळले नाही तर त्या दृष्टीला काय अर्थ आहे. धर्मच आचरण केला नाही तर त्या आचरणाला काय अर्थ आहे. हे 15 सिद्धांत जे सांगितलेले आहेत, सिद्धांत पंचदशीमध्ये हा धर्माचा आधार आहे, हे अधिष्ठान आहे. हे आपण पालन करायला पाहिजे. आपल्याला हे माहीत पाहिजे. आपण आपल्या घरी जातो, घराचा रस्ता आपल्याला माहीत असतो, आपण भटकत नाही. तसा हा परमार्थाचा मार्ग आपल्याला माहीत पाहिजे. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हा सुपंथ दिलेला आहे, हा परमार्थाचा मार्ग दिलेला आहे. संत महात्म्यांनी ही परमार्थाची पायवाट सोपी केलेली आहे. हरी हरी. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर रे. तुका म्हणे सोपी
केली पायवाट तरावया भव सागर रे. संत महात्म्यांनी ती वाट सोपी केलेली आहे, तो मार्ग दाखविलेला आहे. भवसिंधूचे काय कोडे, भिण्याचं काही कारण नाही. त्या परमात्म्याला शरण जर गेलं तर तो परमात्मा वाट दाखवतो. डावी वाट चाली पुढे, पुढे पुढे तो चालतो. आलेले संकट तोच निवारण करतो. ज्या संताचं चरित्र आपण श्रवण केलं, ज्यांनी दृष्टी नाकारली, घेतली नाही दृष्टी, तोच एकदा, तेच संत एकदा वनामध्ये चालत होते आणि मार्गामध्ये बाबुळीचे काटे होते, मोठे मोठे काटे, आणि ते काट्यावर पाय ठेवणार इतक्यात त्यांच्या पायाखाली कोमल असा हात परमात्म्यानं ठेवला. त्या भक्ताला असं वाटलं, त्या आंधळ्या भक्ताला असं वाटलं की कोणाचा तरी हात आहे चरणाखाली. त्यांनी हाक मारली, कौन है? आणि परमात्म्यानं उत्तर दिलं, मैं हूं. मैं माने कौन? मैं गोविंद. चरणों के नीचे हाथ क्यों रखा? कोई बात नहीं, इच्छा हुई तुम्हारे चरणों के नीचे हाथ रखने का, तुम्हें कष्ट तो नहीं हुआ, मुझे कोई कष्ट नहीं हुआ, तुम्हें जरूर हुआ होगा. क्या कुछ है वहां पर? काटा परमात्म्याच्या हाताला लागला होता, सांगितलं नाही. त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो काटा त्या भक्ताच्या पायामध्ये जाऊ नये म्हणून स्वतः परमात्म्यानं आपला हात त्या चरणाखाली ठेवला होता. तो परमात्मा भक्ताला मागे पुढे सांभाळीत राहतो, त्याचं रक्षण करत राहतो. एकदा तेच संत एका घरामध्ये निवास करत होते, रात्र काढत होते. खिंडार होतं, त्या खिंडारामध्ये रात्र, आणि त्या खिंडारामध्ये भला मोठा सर्प होता. त्या सर्पानं कुठलीही बाधा होऊ दिली नाही. एवढी परमात्म्याची कृपा संतांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष दिसते. संसारी माणसाला त्याचा अनुभव येत नाही. काठोकाठ जर संसार भरलेला असता तर कसा अनुभव येईल? पण थोडं चिंतन केलं, परमात्मा चिंतन केलं की मग चित्त शुद्ध व्हायला लागतं. मग ते अनुभव यायला लागतात, ईश्वराचे अनुभव यायला लागतात. मग ती दिव्यता जीवनामध्ये प्राप्त होते. तारू भला पांडुरंग, तारणारा आहे तो परमात्मा. तारू भला पांडुरंग, पाय भिजो नेदी अंग. पाय भिजू देत नाही, अंग भिजू देत नाही, समुद्रामध्येही कष्ट होऊ देत नाही. मागे उतरले बहुत पैल तिरी साधू संत. मागे बहुत उतरले आहे, बहुतांचा उद्धार केलेला आहे. ते पैल किनारी गेलेले आहे. भक्तासाठी तो परमात्मा तिष्ठत असतो. भवसागरामधून पार करताना त्या भवसागराचं जल लागू देत नाही, अंग भिजू देत नाही. असे अनेक तारले. पैल तिरी साधू संत,
जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात की आता आपणही तयारी केली पाहिजे, त्या परमात्म्याच्या मागे गेलं पाहिजे. तुका म्हणे लागे वेगे, तुका म्हणे लागे वेगे, आता घाई करा, चला आता. तुका म्हणे लागे वेगे, जाऊ तयाची मागे, जाऊ तयाची मागे. माऊलीजीने जे सांगितलं, जे संत महात्म्यांनी सांगितलं, त्याचं अनुसरण जीवनामध्ये करावं. आता घाई करावी, आधीच उशीर झालेला आहे. सुखाचं स्वरूप आहे तो परमात्मा, सुख स्वरूप पांडुरंग, सुख स्वरूप पांडुरंग, हृदयी साठविला भंग. सुख स्वरूप पांडुरंग, हृदयी साठविला भंग. भक्ताची अवस्था आहे, हे भक्तानं ग्रहण केलं पाहिजे, हे श्रवण केलं पाहिजे, याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हरी. एकदा काही ऋषी आले वसिष्ठ ऋषींकडे आणि म्हणायला लागले की महाराज आम्हाला सांगा म्हणे, संचय कशाचा करावा. आम्ही ऋषी झालो, परमात्म चिंतनामध्ये लागलो, तपश्चर्या करीत आहोत, कशाचा संचय करावा. आणि वसिष्ठ ऋषींनी त्या ऋषींना सुंदर उत्तर दिलं. तुमच्यासाठी तपसंचय श्रेष्ठ, तपसंचय श्रेष्ठ जगी. तपश्चर्या करा, त्या तपश्चर्येचा संचय करा, तो परमात्मा अंतःकरणामध्ये दृढ करा. ऋषी म्हणाले की नाही, परमात्मा दृढ होत नाही अंतःकरणात. संन्यास घेतला, वनामध्ये तपश्चर्या करतो, पण चित्त लागत नाही, चित्त भटकत राहतं. या चित्ताचं काय करावं कळत नाही, समाधी लागतच नाही. जो आनंद आपण सांगता तो प्राप्तच होत नाही, तो फार दुर्लभ आहे. वसिष्ठ ऋषी म्हणाले की तप सोडायचं नाही, परमात्म चिंतन सोडायचं नाही. त्या परमात्म्याला कृपा येईल, करुणा येईल, तो परमात्मा कृपा करेल. संचय करत राहायचा, माझ्या जीवनातला एक क्षणही वाया जाऊ नये, ही दृढ भावना ठेवायची. वसिष्ठ ऋषींनी उपदेश केला. धन संचय केला तर त्याच्या मागे अनेक उपाधी आहेत, अनेक त्रास आहेत. धनाचा संचय केला, ते धन यायला लागलं की आजूबाजूच्या लोकांच्या नजरा बदलतात. अरे श्रीमंत झाले, आता धनवान झाले. आप्तांच्याही नजरा बदलतात, भावांच्या नजरा बदलतात, बहिणींच्या नजरा बदलतात, पत्नीचीही नजर बदलते. त्या धनाचा प्रभाव असा झाला. धन संचय केला आणि जीवनामध्ये ताप मागे लागले. हरी हरी हरी. तपसंचय श्रेष्ठ जगी, धनसंचया मागे अनंत उपाधी. संशयाची परमावधी भोगणे लागे. एखादा म्हातारा असला आणि त्याच्याजवळ धन असलं
तर ते आपल्याला कसं घेता येईल याचा विचार लोक करतात, आजूबाजूचे लोक करतात. कोणाला देतील, मला दिलं पाहिजे. धनामुळे ही दुष्प्रवृत्ती निर्माण झाली. भावाला वाटतं मला दिलं पाहिजे, बहिणीला वाटतं मला दिलं पाहिजे, मित्र जे आहेत त्यांना असं वाटतं मला दिले पाहिजे. कोण कोणाचे मित्र आणि कोण कोणाचे भाऊ. अरे आजूबाजूला जे होते ते शत्रू झाले, ते मरण चिंतायला लागले. सगळा संशय कल्लोळ झाला. जो करी सकळ संचयाचा त्याग. साधू झाले, वैराग्य प्राप्त केलं आणि संचयाचाही त्याग केला. त्या लोकांशी संबंधच नाही. जो करी सकळ संचयाचा त्याग, भगवत चरणी धरी दृढ अनुराग. अशा व्यक्तीचा परमार्थामध्ये उदय होतो. नर्मदेच्या किनारी एक परिवार नर्मदेची परिक्रमा करणाऱ्या भक्तांची सेवा करीत आहे अनेक वर्षापासून. फार मोठ्या पदावर होते, फार मोठी नोकरी होती, घर, सगळी संपत्ती त्यांच्याकडे होती, सगळे सुख हात जोडून त्यांच्या समोर उभे होते. एवढं सगळं ऐश्वर्य पती पत्नींनी सोडलं, नर्मदेच्या अनंत परिक्रमा केल्या. माता नर्मदेची परिपूर्ण कृपा त्यांच्यावर झाली. खरं वैराग्य त्यांना प्राप्त झालं आणि नर्मदेच्या किनारी कुटी बांधली आणि त्या कुटीमध्ये निवास करायला लागले. आणि तिथे राहून येणारे जाणारे भक्त जे होते, नर्मदेचे परिक्रमार्थी, यांची सेवा करायला लागले. त्या घनदाट अरण्यामध्ये त्यांनी एक झोपडी बांधली, त्याच्यामध्ये निवास करायला लागले. जीवनाची धन्यता त्यामध्ये मानायला लागले. परोपकार त्यांच्या जीवनामध्ये प्रकाशित झाला. हा परोपकार जीवनामध्ये प्रकाशित झाला. काही चिंताच राहिली नाही, कुठल्याही प्रकारचं चिंतनच नाही. त्यांच्या तपश्चर्येचा, त्यांच्या सेवेचा इतका प्रभाव झाला की अनेक लोक त्या सेवा मार्गाला लागले. नर्मदेच्या किनारी फार मोठ्या मोठ्या साधू संतांचं दर्शन होतं, फार मोठ्या मोठ्या तपस्व्यांचं दर्शन होतं. संत महात्मे हा उपदेश करतात, कृतिशील झालं पाहिजे मनुष्यानं. वसिष्ठ ऋषी सुद्धा हाच उपदेश करतात. तपश्चर्येचा संचय केला पाहिजे, तपश्चर्या वाढवली पाहिजे, नामचिंतन वाढवलं पाहिजे. संसारी माणसाच्या जीवनामध्ये आणि तपस्व्याच्या जीवनामध्ये खूप फरक आहे. संसारी माणसाच्या जीवनामध्ये कलह आहेत, मतभेद आहेत. याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, कोणाला कोणाचं तोंड पाहायचं नाही, कोणाला कोणाचं नाव काढायचं नाही, कोणाला कोणाची चर्चाच करायची नाही. विकृत झालाय सगळं, विकृती झालेली आहे. हो, भाऊ भावाच्या घरी एक दिवसाचा पाहुणा सुद्धा जाऊ शकत नाही, अशाही घटना आहे. हो, भावाचाच घात भावानं केला आहे, भावाचाच गळा भावानं कापला.
हे पशुपेक्षाही भयंकर जीवन आहे. संत महात्म्यांना खऱ्या अर्थानं शरण गेले असते, संताचा उपदेश जीवनामध्ये उतरला असता तर असे प्रसंग कशाला आले असते. जिवंतपणी छळ करतात आणि मेल्यानंतर शोक करतात, रडतात जोरजोराने, समाजाला दाखवतात. समाजातले लोक पाहतात, अरे हे सगळं ढोंग आहे, कसं केलं आहे. कैसा शोक करीती गडबडा लोळती, आक्रंदती स्पुंदती, रडो रडो बोलती, सांगती अनुभव. कशा प्रकारे रडतात, किती शोक करतात, गडबडा लोळतात, आक्रंदतात, स्पुंदतात, रडो रडो सांगतात आणि रडत रडत सांगतात आपुला अनुभव. अर्थ नाही या सगळ्या गोष्टींना, अर्थ नाही. या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. कमावलेली धनसंपत्ती सोबत नेता येईल का? ती सोबत नेता येणार नाही. एक पै सुद्धा अधर्म मार्गानं जीवनामध्ये येऊ नये. काय वैभव होतं इंद्राचं, काय वैभव आहे इंद्राचं. वैदुर्याचे शहाडे, कामधेनुचे वाडे, कल्पद्रुमाचे मांदोडे, चहूकडे शोभती. त्या इंद्राच्या स्वर्गाचं, त्याच्या ऐश्वर्याचं, त्याच्या भोग साम्राज्याचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज करतात. वैदुर्य मणी जिथे तिथे लावलेले आहेत, लखलखतात ते मणी. वैदुर्याचे शहाडे, कामधेनूचे वाडे. एक कामधेनू नाही, वाडेचे वाडे आहेत कामधेनूंनी भरलेले. एवढं ऐश्वर्य आहे, जे जे मागावं ते क्षणामध्ये पूर्ण करणारी कामधेनू तिथे आहे. कल्पद्रुमाचे मांदोडे आणि कल्पवृक्षाचे वन आहे. एक कल्पवृक्ष नाही, कल्पवृक्षांचं अरण्य आहे. चहूकडे शोभती. एवढं ऐश्वर्य आहे त्या इंद्राचं. त्या इंद्राच्या चरणाजवळ ते लोकपाल हात जोडून उभे राहतात आज्ञा मागण्यासाठी, आज्ञा घेण्यासाठी. ते इंद्राकडे पाहत असतात, आता काय आज्ञा होईल. सुरसेना सैन्य ज्याचे, ज्याची देवसेना आहे, देवांचं सैन्य ज्याच्याजवळ आहे. एवढे ऐश्वर्य जयाचे, राज्य स्वर्गाचे भोगित. तो इंद्र हे ऐश्वर्य भोग करीत आहे, पण तोही सुटत नाही. परमात्म्याच्या काळ शक्तीपासून तो सुटत नाही. त्यालाही मरण आहे, त्याला हे सगळं सोडून जावं लागणार आहे. त्याचाही धिक्कार होईल, तो स्वर्गामधून पडेल. इंद्राची ही अवस्था आहे, तर मनुष्याची कोण गती. मनुष्याने हा थोडा तरी विचार केला पाहिजे. हे सगळं साठविण्याचा, संचयाचा मी प्रयत्न करतो आहे, पण हे संचय सुखाचं कारण होईल का दुःखाचं कारण होईल.
पाप कर्म करायचं, कोणाचं धन हरण करायचं, कोणाचे प्राण पिळून टाकायचे, निर्धन करायचं, आणि नंतर मग एक अगरबत्ती लावून क्षमा मागायची. त्या परमात्म्याच्या दृष्टीला काय समजलं? त्या परमात्म्याच्या दृष्टीमध्ये हे नाही का? हे कळत नाही का त्याला? तो तर अंतर जाणतो ना. विचार मनामध्ये येण्याच्या आधी त्यांनी तो जाणला आहे. बोलणे तर दूरच राहिले. त्याच्या दृष्टीपासून काहीही लपलेलं नाही. नथिंग इज हिडन फ्रॉम द साइट ऑफ द लॉर्ड. तो तर विचाराचा उद्गम पाहतो. हरी हरी. त्या इंद्राचं वैभव राहत नाही, त्या इंद्राचा स्वर्ग राहत नाही. त्यासी माझी काळशक्ती ब्रह्मयाचे दिनांती. 14 इंद्र क्षया जाती गती कोण. आता दुसऱ्यांची काय गती? 14 मन्वंतर आहेत आणि प्रत्येक मन्वंतराचा एक इंद्र आहे. मनुष्याचं जीवन हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये मनुष्याचं तरुणपण, बालपण, प्रौढ अवस्था, जर्जर अवस्था हे सगळं होऊन जातं. ब्रह्मदेवाचा दिवस हा मनुष्याच्या 100 वर्षा एवढा आहे. एवढा मोठा दिवस आहे ब्रह्मदेवाचा. त्या एक दिवसाचंही जीवन मनुष्य जगू शकत नाही. एखादा पोचतो 100 पर्यंत. हरी हरी. मनुष्याच्या जीवनामध्ये सिद्धांत पंचदशीमध्ये आपण ऐकलं ते 15 सिद्धांत सांगायला सोपे आहेत, आचरणामध्ये आणायला फार कठीण आहे. पूर्वसंस्कार नसले तर आचरणाची बुद्धीच होणार नाही, आचरणच होणार नाही. नम्रता आली पाहिजे मनुष्याच्या जीवनामध्ये, लीनता आली पाहिजे, शालीनता आली पाहिजे. मनुष्य को नम्र होना चाहिए, शालीन होना चाहिए. जैसे वृक्ष को फल लगने के बाद में उसकी शाखा झुकने लगती है. नमन्ति फलिनो वृक्षाः नमन्ति गुणिनो जनाः. जैसे वृक्ष को फल लगते हैं तो शाखाएं झुकने लगती है, नम्रता आ जाती है. नमन्ति फलिनो वृक्षा नमन्ति गुणिनो जनाः. जैसे वृक्ष को फल लगे तो वृक्ष झुकने लगा. जैसे किसी को गुण मिले हैं तो जिसे वो गुणों की प्राप्ति हुई, सद्गुणों की प्राप्ति हुई, वो भी झुकने लगा. नम्रता आ गई, शालीनता आ गई, आर्जव आ गया. वृक्ष की जैसी अवस्था हुई वैसी ही उस भक्त की भी हो गई. लेकिन उसकी क्या गति है? नमन्ति फलिनो वृक्षा नमन्ति गुणिनो जनाः. शुष्क वृक्षाश्च मूर्खाश्च न नमन्ति कदाचन. सूखा हुआ वृक्ष झुकता नहीं है. जो सूख गया है, जो जीवित ही नहीं है, और मूर्ख भी कभी झुकता नहीं है. मूर्ख के मन में यही भावना रहती है कि मैं सर्वश्रेष्ठ हूं, मेरे जैसा ज्ञानी कोई नहीं है, मेरे जैसा धनी कोई नहीं है, मेरे जैसे अधिकार किसी के पास नहीं है, मेरे जैसा प्रभाव किसी का नहीं है. इस भ्रम में वो जीता है.
का फळलिया वृक्षा भूमी लवती शाखा, का फळलिया वृक्षा भूमी लवती शाखा, सजे भूमिसी उतरे देखा, तैसे जीवमात्रा सेखा खालावती ते. संत महात्म्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलेलं आहे की त्या फळलेल्या वृक्षाप्रमाणे त्या शाखा जशा भूमीकडे झुकतात, जसा तो लीन होतो, झुकायला लागतो, तसा गुणवान मनुष्य, संत पदाला गेलेला मनुष्य ही नम्र होऊन जातो. त्याची वाणी मधुर होऊन जाते. त्याच्या वाणीमध्ये परमात्म तत्वाचं ज्ञान प्रगट व्हायला लागतं. अखंड अगर्वता, जीवनामध्ये अखंड अशी वृत्ती निर्माण झाली की त्यामध्ये गर्व नाही. अखंड अगर्वता होनी असती. कधीही गेलं तरी त्यांच्यामध्ये गर्व दिसत नाही. डोळ्यामध्ये पाहिलं की ते निर्मळ अंतकरण डोळ्यामध्ये दिसायला लागतं. डोळ्यात पाहिलं की लक्षात येतं मनाची अवस्था काय आहे, मन कोणत्या अवस्थेला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या डोळ्याकडे पाहिलं की त्याच्या शिक्षकाच्या लक्षात येतं सांगितलेलं यांनी ऐकलं नाही. वर्गामध्ये बसला होता पण ऐकलं नाही, याला आकलनच झालं नाही. प्रवचनकाराच्याही लक्षात येतं की किती लोक ऐकत आहेत, ऐकत आहेत का नाही ऐकत आहेत, का नुसतं ऐकल्यासारखं भासवत आहेत. हो ना. गंगेच्या किनारी गेल्यानंतरही काही गंगेच्या किनारी पोचतच नाही. काशीमध्ये आहेत पण गंगेच्या किनारीवरून कुठेतरी फोन करत राहतात. त्या गंगेकडे डोळे भरून पाहत नाही, तो प्रवाह पाहत नाही, त्या प्रवाहाचं दर्शन घेत नाही. गेले तरी आले तिथेच राहिले, इथे पोहोचलेच नाही. भक्ताचं सांगितलं की जर भगवंताच्या जवळ गेले तर भगवंताच्या ठिकाणी एक रूप झाले, अखंड झाले, अगर्वता सेवा करायला लागले. गर्व नाही. गर्व काढल्याशिवाय शुद्धीच नाही. गर्व अभिमान काढल्याशिवाय शुद्धीच नाही. कोणत्याही प्रकारचा गर्व, कोणत्याही प्रकारचा अभिमान हा घातक ठरतो. क्रोध अभिमान विसरली याती, क्रोध अभिमान विसरली याती, एकमेका लागती पायी रे, एकमेका लागती पायी रे. कळी काळावरी गाठली से कास, कळी काळावरी गाठली से कास, एक एकाहुनी बळी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव बाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. पंढरीच्या सोहळ्याचं वर्णन आहे की त्या वाळवंटामध्ये गर्दी केली, गर्दी झाली भक्तांची. नृत्य करायला लागले, गायन करायला लागले, कीर्तन करायला लागले, हरिनामाचा जयघोष करायला लागले, पावल्या टाकायला लागले. सगळा आनंद आहे.
वैकुंठी जो दुर्लभ आहे तो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकरी अनुभवत आहे। या सोहळ्याचं वर्णन, चंद्रभागेतील सोहळ्याचं वर्णन, नामसंकीर्तन सोहळ्याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात। खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे। क्रोध अभिमान विसरली याती, एकमेका लागती पायी रे। ते प्रत्यक्ष दृश्य डोळ्यासमोर निर्माण होतं। वाळवंट म्हणता बरोबर मन त्या वाळवंटामध्ये गेलं। सगळे ते नृत्य करीत असले, गायन करीत असलेले, कीर्तन करीत असलेले संत दिसायला लागले। सगळं विसरले, क्रोध विसरले, अभिमान विसरले। क्रोध काही सोडत नाही। त्या क्रोधाचा रोग झाला की तो भयंकर आहे। दिवसभर क्रोध, जागेपणी क्रोध आहे, अभिमान आहे, जात पात आहे। पण झोपल्यानंतर कशाची जात पात अन कशाचा क्रोध अन कशाचा अभिमान, असं कुठे आहे का? प्रेमळ झोप लागली, क्रोधाची झोप लागली नाही, हे नाही। निद्रा झाल्यानंतर नाही, निद्रेमध्ये विसर पडला। भगवंताच्या भगवन नामामध्ये एवढे तल्लीन झाले की सगळ्या भावांचा विसर पडला। क्रोधही विसरले, अभिमानही विसरले, जाती कुळही विसरले, काहीही लक्षात नाही। त्या पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन झाले, त्या भजनामध्ये स्नान केलं, भजन स्नान। हा हरी हरी। जे मान अपमान अंतःकरणामध्ये होते ते गळाले। मान अपमान गळाले सारे, म्हणून अवचिता ते मीची झाले रे। अचानक परमात्मा स्वरूपच होऊन गेले। त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात यायला लागलं, पंढरपुरामध्ये गेलेला वारकरी त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की सगळ्या तपश्चर्या यांनी केल्या, सगळे अनुष्ठान यांनी केले, सगळे याचे यज्ञ सफल झाले। याला पांडुरंगाचे दर्शन घडले। हा पायी चालत चालत आला, हा तपस्व्यासारखा आहे। वयानं लहान जरी असला तरी ज्येष्ठ वयानं असलेल्यालाही हा पूज्य झालेला आहे। ही परंपरा माऊली ज्ञानेश्वर महाराजांना दिली। एकमेकाचे दर्शन घेण्याची परंपरा ही कुठेही नाही। ही केवळ या महाराष्ट्र देशामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ही दिलेली परंपरा आहे। भेद उरत नाही। एक दुसऱ्याला नमन करतात आणि नमन केल्यानंतर मान अपमान गळाले। हे नाथ महाराजांचे शब्द आहे। नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची जाहले। ऐसे निरंतर मिसळले उपासिती। ऐसी ज्यांची अवस्था झालेली आहे ते उपासना करतात। ऐसे निरंतर उपासिती।
नमिता मानापमान गळाले. माऊलींनी जी सिद्धांत पंचदशी आपल्याला दिलेली आहे, शास्त्राचं मंथन करून हा जो श्रेष्ठ मार्ग आपल्याला दाखविलेला आहे, त्या मार्गाची पुष्टी संत महात्म्यांनी केली. ते तत्व जे आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये मुखर झालेले आहेत. महाराजांचे सगळे अभंग आपण पाहून बघावे, त्यामध्ये तत्वाचा प्रकाश आहे. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये ते आहे. नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये ते आहे. ते खंडित होत नाही, त्या तत्वाचा विरोध होत नाही. एका अभंगामध्ये सांगितलेल्या ज्ञानाचा विरोध दुसऱ्या अभंगात नाही. आणि हजारो अभंग आहेत. अधिष्ठान फार दृढ आहे. परमार्थ इतक्या सूक्ष्म रूपे जीवनामध्ये धारण केलेला आहे की त्यामध्ये कधीही कुठलाही शब्ददोष, विचारदोष येत नाही. सांगणारे साक्षात परमात्माच आहेत. संत हे देवस्वरूपच आहेत. परमात्माच होऊन गेलेले आहेत. त्या संतांना केलेला प्रणाम, त्या संतांना केलेलं वंदन हे त्या परमात्म्यालाच केलेलं वंदन आहे. तो परमात्माच चित्तामध्ये धारण केलेला आहे. सिद्धांत पंचदशीचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करायचा. आपलं घर मंदिर करून टाकायचं. आपला संसार हा परमार्थ करून टाकायचा. लहान मोठे घरातले सगळे त्या परमार्थ मार्गाला लागले. काय आनंद आहे. लहान लहान मुलं सुद्धा असं आचरण करतात. ते पाहून मन अगदी प्रसन्न होतं. संस्काराचं केवढं महात्म्य आहे. म्हातारपणापर्यंत ते विसरणार नाहीत आणि तेच प्राप्त झालेले संस्कार ते आपल्या संततीला देतील. एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती आम्ही रखमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. त्या परमात्म्याला शरण जाऊ, त्या परमात्म्याला शरण जाऊ, त्या परमात्म्याचं नाम घेऊ. आपलं जीवन हे वाहू चरणावरी. त्या परमात्म्याचे चरण आपल्यासाठी सर्वस्व आहे. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. 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 हरी नारायण. ओ.